नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याबद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी संपूर्ण सजीव सृष्टीच्या पंचसृष्टी वर्गीकरणाची आठवण करून देते. बरं, आता प्रत्येक सृष्टीतील प्रजातींची आणि त्यातील पेशींच्या संख्यांची काही उदाहरणं पाहूया. आठवतंय? वनस्पती आणि प्राणी बहुपेशी आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सूक्ष्मजीवांबद्दल बोलायचंय. त्यामुळे आपण त्यांना वगळूया. कारण आपल्याला फक्त सूक्ष्मदर्शी आणि सूक्ष्मजीवांवर लक्ष केंद्रित करायचे. यात मुख्यतः एकपेशीय आणि काही बहुपेशीय जीव पण आहेत. आता या वेगवेगळ्या सृष्टीमधील पेशींच्या जटिलतेबद्दल आठवण करून देते. चला, आता आपण सूक्ष्मजीवांचे प्रकार पाहूया, ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपण मोनेरा सृष्टीमधून जीवाणू, प्रोटिस्टा सृष्टीमधून आदिजीव आणि शैवाले आणि कवके सृष्टीमधून कवके याबद्दल बोलणार आहोत. आता या प्रत्येक श्रेणीतील काही वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. चर्चेची सुरुवात आपण सूक्ष्मजीवांच्या आकारापासून करूया. जीवाणू साधारणपणे खूप लहान असतात. त्यांचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर असतो. हे चिन्ह बघताय? हे ग्रीक चिन्ह आहे, ज्याला म्यू म्हणतात आणि ते सहसा मायक्रो दर्शवण्यासाठी वापरलं जातं. मायक्रो किती लहान आहे याची कल्पना करण्यासाठी एक उदाहरण पाहूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1 सेंटीमीटर किती आहे. आता जर मी थोडं झूम केलं आणि तुम्हाला 1 मिलीमीटर दाखवायला सांगितलं, तर तुम्ही नक्कीच म्हणाल की हे 1 मिलीमीटर आहे. आता जर मी या 1 मिलीमीटरचे आणखीन 1000 लहान भाग केले, तर त्यातील एक भाग म्हणजे 1 मायक्रोमीटर असतो. म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा भाग. तर आपण चर्चा करत होतो सूक्ष्मजीवांच्या आकाराची. आदिजीव हे साधारणपणे 200 मायक्रोमीटर असतात. शैवाले आणि कवके 10 ते 100 मायक्रोमीटरचे असतात. यानंतर आपण पेशींच्या संख्येबद्दल बोलूया. जीवाणू नेहमीच एकपेशीय असतात. आदिजीव सुद्धा नेहमीच एकपेशीय असतात. पण शैवाले आणि कवके बहुपेशीय आणि एकपेशीय दोन्ही असू शकतात. चर्चेचा पुढचा मुद्दा म्हणजे पोषणाचे प्रकार. जीवाणू स्वयंपोषी आणि परपोषी दोन्ही असू शकतात. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात किंवा अन्नासाठी दुसऱ्या जीवांवर अवलंबून राहू शकतात. आदिजीव नेहमी परपोषी असतात. शैवाले नेहमी स्वयंपोषी असतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे त्यांचा रंग हिरवट असतो. शैवाले प्रकाशी संश्लेषण करून स्वतःचं अन्न बनवतात. कवके परपोषी आणि मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजे असा जीव जो मृत आणि कुजलेल्या पदार्थांवर पोषणासाठी अवलंबून असतो. यानंतर हे सूक्ष्मजीव प्रजनन कसं करतात ते समजून घेऊया. जीवाणू द्विखंडनाद्वारे प्रजनन करतात. यात एक पेशी 2 लहान पेशींमध्ये विभागली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 20 मिनिटं लागतात. हे अलैंगिक प्रजनन आहे. आदिजीवांमध्ये सुद्धा द्विखंडन हीच प्रजननाची सामान्य पद्धत आहे. हे अलैंगिक प्रजनन आहे, पण काही प्रकारांमध्ये लैंगिक प्रजनन सुद्धा होतं. शैवालीमध्ये अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन दोन्ही प्रकार आढळतात. काही कवके मुकुलायन नावाच्या मनोरंजक पद्धतीने प्रजनन करतात. यात जीवाच्या शरीरावर एक लहान प्रवर्धक वाढतो, ज्याला मुकुल म्हणतात. हळूहळू तो मुकुल मोठा होतो आणि काही वेळाने मूळ जीवापासून वेगळा होऊन एक नवीन जीव बनतो. मुकुलायन एकपेशीय आणि बहुपेशीय दोन्ही प्रकारांच्या कवक्यांमध्ये आढळतं. पण काही प्रकारांमध्ये लैंगिक प्रजनन सुद्धा होतं. आता या सूक्ष्मजीवांची काही उदाहरणं पाहूया. जीवाणूंचं उदाहरण लॅक्टोबॅसिलस, जे दह्यात आढळतं. ई कोलाय, जे आतड्यांमध्ये आढळतं. आदिजीवांचं उदाहरण पॅरामोशियम युगलिना. शैवाल्यांचं उदाहरण हिरवी शैवाले, जी तळ्यांमध्ये आढळतात, आणि फायटोप्लॅन्क्टन, जे महासागरांमध्ये आढळतं. कवक्यांची उदाहरणं बुरशी आणि यीस्ट. या व्हिडिओमध्ये आपण विविध सूक्ष्मजीवांवर चर्चा केली. व्हिडिओचा सारांश या तक्त्यामध्ये दिलेला आहे.
या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.